आपल्या आईच्या कष्टांवर आणि मेहनतीवरती विश्वास ठेवत कोल्हापुरातल्या 2 मुलांनी 10वी मध्ये उत्तम यश मिळवलंय। त्यांच्या या यशानं आज आनंद जरी साजरा होत असला तरीही त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या पाठिंब्याची नितांत गरज आहे। पाहुयात त्या तिघांच्याही खडतर प्रवासाची ही हृदयस्पर्शी कहाणी। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणाऱ्यांची ही धडपड, ना स्वतःचं घर ना अभ्यासाला चालना देणाऱ्या भौतिक सुखसोयी, अशा विपरीत परिस्थितीतही विजयालक्ष्मी आणि प्रदीप रूपा कुंभार या भाऊ बहिणीच्या जोडीने अपार कष्ट करून 10वीच्या परीक्षेत 85% गुण मिळवलेत। तुम्ही म्हणाल 85% मिळवण्यात एवढं नवल तरी का? पण या दोघांची कहाणी काहीशी निराळी आहे। यांची आई रूपा कुंभार या दुसऱ्यांच्या घरी धुणं भांड्याचं काम करतात। विजयलक्ष्मी आपल्या आईला मदत करते, तर प्रदीप हा रात्री गाण्यांच्या कार्यक्रमात पडेल ते काम करून घर खर्चाला हातभार लावतो। ही सगळी कामं सांभाळत त्यांनी हे यश मिळवलंय। 85.20 असे टक्के पडलेत। मला म्हणजे अपेक्षा नव्हती एवढी पडतील, पण खूप आनंद झालाय। माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईला झालाय, कारण कोल्हापुरात अनोळखी गावात येऊन दुसऱ्यांच्या घरी आमच्या दोघांसाठी असं धुणं भांडी करून आम्हाला वाढवलं लहानपणापासून एकटीने, कोणाची साथ न घेता। तर आम्ही दोघं पण इथून पुढं असंच मार्क मिळवत राहणार, असाच अभ्यास करून माझ्या आईचं नाव आम्ही दोघं पण मोठं करू। विजयलक्ष्मी आणि प्रदीप यांना वडील नाहीयेत। त्यांची आई रूपा कुंभार त्यांचा सांभाळ करतात। मूळच्या कर्नाटकातील असलेल्या रूपा या अनाथ आहेत। 13 वर्षांपूर्वी 4 वर्षांची मुलगी आणि 2 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन रूपा कोल्हापुरात आल्या। ज्या नवऱ्याला सर्वस्व मानलं तो उघड्यावर सोडून पळून गेला, पण रूपा यांनी खचून न जाता आपल्या मुलांचा सांभाळ केला। एवढंच नाही तर त्यांच्या शिक्षणाची गोडी निर्माण केली। तिथं कोणीच नव्हतं म्हणजे माझ्या गावात कर्नाटकात कोणीच नव्हतं। म्हणजे मला काहीतरी काम करायचं होतं। तिथं कसं लहान मुलांना सोडून मी शेतात कामं करू शकत नाही। मला एकत्र मुलांना समोर ठेवून मला काम करायचे होते, म्हणून मी इकडं आले। मग आतापर्यंत मी त्यांना व्यवस्थित सगळं केलं। हा व्यवस्थित अजून मला पोरांचं व्यवस्थित करायचं आहे। पोरांचं शिक्षण अजून व्हायचं पाहिजे आणि स्वतःचं घर मला करायचं आहे। एवढं स्वतःचं घर तेवढं मला पाहिजे, बाकी काय नको नसेल तरी एवढी इच्छा आहे। सध्या रूपा कुंभार या कोल्हापुरातील शुभांगी पवार यांच्या घरी काम करतात। तिथेच एका खोलीत पवार यांनी रूपा आणि त्यांच्या मुलांना राहण्यासाठी जागा दिली आहे। कुठं पण जाईन तिथं मनापासून काम करेन, एवढंच मला माहिती। आईची परिस्थिती भरून काढण्यासाठी काय करशील? आईची परिस्थिती तर पूर्ण बदलणारच आहे मी। म्हणजे खूप कष्ट करेन। आतापर्यंत ज्याप्रमाणे आईने आमच्यासाठी कष्ट केले त्याच्या दुप्पट आम्ही करून मम्मीला म्हणजे स्वतःचं घर देईन। खूप आनंद होता मला। एवढी अपेक्षा नव्हती, खरं पडले तेवढे चांगले आहेत। ह्याच्यातलं सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही दोघांनी कोणताही क्लास न लावता हे सगळं मिळवलं, याचा आम्हाला खूप आनंद होता। मी सायन्स घेऊन मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे। मला ग्रहताऱ्यांची माहिती घ्यायला आवडते। घर खर्चाला हातभार करतानाच छंद म्हणून हे दोघं गरीब मुलांना मदत करणाऱ्या संस्थेच्या नाटकांमध्ये काम करतात। 10वीच्या यशानंतर विजयलक्ष्मी आणि प्रदीपला खूप शिकून आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय, तर रूपा यांनाही आपल्या मुलाला थेट जिल्हाधिकारी बनवण्याची इच्छा आहे। त्यांच्या या गगनचुंबी स्वप्नांना आता गरज आहे ती पाठबळ देणाऱ्या हातांची। कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत। एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 90 93 48 03, 9890934803। आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 99 30 23 31 71, 9930233171। आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे, ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल। एबीपी न्यूज नेटवर्क 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093। त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल।